लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत भारसवाडा येथील एक लहानू भक्त आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घेतलेलं आहे. ताजी जयगुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय. सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव ज्ञानेश्वर गुलाबराव कावडे. काय? ज्ञानेश्वर आडनाव काय? कावडे. 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 बरोबर. मूळचे राहणारे भारसवाड्याचे. हे आमच्या मामाचं गाव आहे ते. भारसवाडा का? बरं, तुम्ही बाबाजीच्या जे दर्शनाला आले होते तेव्हा कोणत्या गावले राहत होते? भारसवाड्याला. भारसवाड्याला. तिथूनच आले होते? तिथूनच आलो होतो रेंगी बैलानं. अंदाजे वय काय होतं तुमचं तेव्हा? त्यावेळेस माझं वय असं 20 वर्षाचं. हो का? 20 वर्षाचे होते. बरोबर आहे. बाबाजीला समाधीला आता 50 वर्ष झाले ना. 50 वर्षाच्या वर कालावधी होऊन राहिला. तर 1971 मध्ये समाधी आहे त्यांची. तर त्याच्या अगोदर ऑगस्ट 1971 रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचा दिवस. तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचे तुमच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव सांगा आणि तो प्रसंग सांगा. कधी दर्शनाला आले होते, कसे आले होते हे सांगा. तर आम्ही आमच्या रेंगी बैलानं आलो होतो. आम्ही इथं कोणासोबत? आमच्या आजीला घेऊन दर्शन आले. हो काय? आमच्या मामाच्या आईला. बरोबर. डबा वगैरे घेऊन. बाबाजी कुठे राहत होते? त्या खोलीत कुटीमध्ये. हो. त्यांचं राहणं तिकडे गावामध्ये होतं. कडू पाटलाशी. आणि मग इथं यायचे, सकाळी यायचे, बसायचे आपले आणि मग लोक दर्शनासाठी जायचे. तर आमचे अनुभव म्हणजे पहिले आमची आजी गेली दर्शनाले. आजी दर्शनाला गेला, ती बाबाजीचा नमस्कार केला तर बाबाजीने एक काडी मारली आजीले. मग तिला बिमारी काही असत बा तर तिची हे झालं नष्ट करण्यासाठी प्रसाद दिला बाबाजी. तो प्रसंग मला आठवतो. आजीचं मंजुळाबाई बापूरावजी चापले. त्याच्यानंतर मी दर्शन केलं. मग मला प्रसाद दिला बाबाजीनं. त्यानंतर त्यांचे शब्द म्हणजे मुखातून लायनू 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 असं शब्द उच्चारायचे ते. तुम्हाला काही म्हणे गिने काय? नाही. प्रसाद दिला आणि जायरे बा तुझं बरोबर हे होईल म्हणजे नोकरी लागायची होती मला त्या बाबतीत. D.Ed झालं होतं. D.Ed झालं होतं माझं. हो काय? बरोबर होईल म्हणे काय? मग तेव्हा नोकरी लागायची होती. लागली नोकरी? मला लागली नोकरी 78 मध्ये. हो काय? बोकुरीचं 68 मधली गोष्ट आहे ते. जिल्हा परिषदला नाही, हायस्कूलला होतो मी. हायस्कूलला? मॉडेल हायस्कूलला भारसवाड्याच्या. अच्छा. 10 मध्ये रिटायर झालो मी. आता अलीकडे एक शेळके सर वगैरे होते. आमचे शेळके सर सुरुवातीला आमचेच लागले. आता नानपूरला याच्या म्हणून रिटायर झाले. मागल्या वर्षी. तर तुम्हाला बाबाजीचे काय अनुभव असे सांगा, एखादा प्रसंग सांगा. अनुभव असं आपल्याला अशी परिस्थिती आली बा, अशावर असं झालं बा, काही प्रसंग आठवते का तुम्हाला? प्रसंग म्हणजे असा सर्व्हिसच लागली बाबाजीची आहे. असं काय? तर काही प्रसंग असेल तर प्रसंग असे म्हणजे कायले आला रे असं जाणं ते काम होईल. मग वारंवार दर्शनाला यायचे का पुन्हा? आम्ही वर्षातून 2 वेळा. आता मन फिरलं म्हणजे आम्ही येतो. आज दर्शनासाठी उद्या म्हणजे 3 महिन्याच्या आधी आम्ही तिथं. काकू तुमचं नाव सांगा. रेखा ज्ञानेश्वरराव कावडे. अच्छा. तुमचं माहेर कुठलं आहे? रामासाऊर. रामासाऊरला तर बाबाजीच गेले आहे बोंडेच्या घरी. अनिलराव बोंडेचे वडील असतात. बोंडे आहे ना तिथे. हो. तर बोंडेच्या तिथं बाबाजी गेले होते. रामासाऊरला बरेचसे भक्त आहेत. गावंडे वगैरे. गावंडे आमच्या ह्याच्यातलेच आहे. हो, गावंडे आहे ना तिथे. आम्ही म्हणजे धनगर समाज आहे. असं काय? तर तुम्ही सुद्धा यांच्यासोबत मग दर्शनाला नाही? हे नव्हती तेव्हा तर नसेल झालं. आता नेहमी बाबाजीचीच भक्ती आहे तुम्हाला. घरी बाबा महाराजची आरती तर दररोज करते घरी. वाचल्याशी तुम्ही रोजच 52 वाजते.
इथं आता इथं दर्शनाला इथं आरती वगैरे पारायण करायला आली होती. पारायणाला आली होती. हो सामूहिक पारायणाला होत्या का? हा सामूहिक पारायण आणि त्या जे आपलं स्वाध्याय मंडळ चालू आहे त्याच्यामध्ये पण आहे का तुम्ही सहभागी? त्याच्यामध्ये ते नाही. बरं त्याच्यामध्ये करायला लावतो. हो, पारायणात होती. पारायण दर सोमवारी एक अध्याय वाचा लागते. हो. काही कठीण काम नाही. दर सोमवारी एकच अध्याय आहे. म्हणजे आपल्या घरीच जातात ना. घरीच घरी हा हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत. गुरुवार नंबर देऊन देईन मी. त्या पात्रे काकू आहे आशा ते पात्रे म्हणून त्यांना नंबर देऊन दे म्हणजे तुम्हाला ते ऍड करून देते. दर सोमवारी एक अध्याय वाचायचा आहे. 12 आम्ही आता हे दर गुरुवारी म्हणजे महिन्यातून एक वेळा आपलं गजान महाराजचं सुरू आहे. पारायण कर हो, महिन्याच्या महिन्यात काय आमच्या गावात ते महिला मंडळचं सुरू आहे. बरोबर. त्यामध्ये ते अच्छा महाराज हो महिन्याच्या महिन्या पारायण चांगला आहे. तसाच संच हा आहे ग्रुप आहे स्वाध्याय मंडळाचा. तर तुम्हाला एक नाव तुमचं टाकून देतील ते आणि दर सोमवारी एक वाचायचा आहे. घरीच वाचायचं. काय कुठे जायचं. तर तुम्ही थोडक्यात का असे ना जे काही अनुभव सांगितले समर्थ लहानूजी बाबांचे आणि एक परत सांगतो तुम्हाला की सगळ्या लहानू भक्तांना एक असं आव्हान असते आपल्या चॅनलच्या माध्यमातून की ज्या पद्धतीनं गोसेवा गुरुदक्षिणा आणि अन्नदान ज्या योजना आहे त्याच पद्धतीचं एक प्रसादालय नावाचे एक भव्य वास्तू इथे बांधकाम चालू आहे. उभारण्याचं काम सुरू झालं. पाया झाला आहे. कॉलम सुद्धा झाले. आता काही कालांतराने काम चालू होणार आहे. आम्ही फाडले ना मग 10,000 रुपयाची पावती फाडली. आता प्रसादालयासाठी ना प्रसादालयासाठी फार चांगलं काम केलं. तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर लहान भक्तांना फुल नाही फुलाची पाकळी व्हा त्या कार्यासाठी आपण अर्पण केली पाहिजे असं एक आव्हान मी या हे म्हणजे कसं आता माझा बर्थडे आहे उद्याचा. अच्छा मग उद्या काही येणं होत नाही. आम्ही लग्नाला चाललो म्हणून अन्नदान मग आपलं बहिणीचे आजच चाला म्हटलं. फार चांगला विचार. आणि मला तुम्हाला पाहिल्याबरोबरच असं वाटलं मगाशी आरतीच्या वेळेस की यांना अनुभव असावे. बाजून बरोबर भेट करून दिली. मार्च मध्ये त्यांचा बर्थडे झाला. एप्रिल मध्ये मुलाचा झाला इथेच. तर अशा पद्धतीचे एक आव्हान आपण लहानूजी बाबांच्या प्रसादालया करतो आहे सगळ्या लहानू भक्तांना. तुम्हालाच नाही. तुम्ही तर ऑलरेडी पावती फाडलीच आहे. बाबाजीनं सुचवलं तुम्हाला. फार चांगलं काम केलं. एक अत्याधुनिक सुविधा तिथे होणार आहे. लहानू प्रसादालय म्हणजे जे काही भक्त उत्सवाला वगैरे येतात त्यामध्ये त्याची गैरसोय होऊ नये बा या उद्देशानं प्रसादालय चांगली एक काम होऊन राहिलं संस्थांचं. तर तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु जय लहानू. समर्थ लहानूजी महाराज की जय.